फक्त 10,000 रुपयांपासून सुरू झालेली एक छोटी कंपनी आज जगभरात लाखो लोकांना रोजगार देते. पण तुम्हाला माहित आहे का, इन्फोसिस सुरू करताना संस्थापकाकडे ऑफिससाठी पुरेसे पैसे नव्हते. 1981 साल भारतात आय टी इंडस्ट्री अजून सुरुवातीच्या टप्प्यात होती. कम्प्युटर म्हणजे खूप मोठी गोष्ट मानली जायची. त्याच काळात 7 इंजिनियर्सनी एक मोठं स्वप्न पाहिलं. भारताला जगातील टेक्नॉलॉजी पॉवर बनवायचं. त्या 7 मित्रांमध्ये होते एन.आर. नारायण मूर्ती आणि इतर सहसंस्थापक. सुरुवात खूप साधी होती. मोठं ऑफिस नव्हतं, महागडी मशीन नव्हती आणि सर्वात मोठी अडचण म्हणजे पैशाची कमतरता. असं सांगितलं जातं की कंपनी सुरू करण्यासाठी नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी स्वतःच्या बचतीतून 10,000 रुपये दिले होते. तेच इन्फोसिसचं पहिलं भांडवल बनलं. सुरुवातीच्या काळात टीम दिवस रात्र काम करायची. कधी विजेची अडचण, कधी फोन लाईनची समस्या, तर कधी परदेशी क्लायंट मिळवण्यासाठी महिनोन्महिने वाट पाहावी लागायची. त्या काळात भारतात इंटरनेट नव्हतं. सॉफ्टवेअर एक्सपोर्ट करणं खूप कठीण होतं. पण इन्फोसिसची टीम हार मानायला तयार नव्हती. हळूहळू त्यांनी परदेशी कंपन्यांसाठी सॉफ्टवेअर सर्व्हिसेस देण्यास सुरुवात केली. त्यांची ऑनेस्टी, ट्रान्सपरन्सी आणि क्वालिटी यामुळे लोकांचा विश्वास वाढू लागला. इन्फोसिसने फक्त पैसा कमवला नाही, तर भारतात कॉर्पोरेट कल्चर बदलण्याचं कामही केलं. कर्मचाऱ्यांचा आदर, ट्रान्सपरन्सी आणि इथिकल बिझनेस यासाठी इन्फोसिस ओळखली जाऊ लागली. 1990च्या दशकात आय टी बूम सुरू झाला आणि इन्फोसिस वेगाने जगभर पसरू लागली. आज इन्फोसिस ही भारतातील सर्वात मोठ्या आय टी कंपन्यांपैकी एक आहे. लाखो लोक तिथे काम करतात आणि भारताचं नाव जागतिक टेक्नॉलॉजी क्षेत्रात अभिमानाने घेतलं जातं. तुमच्या मते इन्फोसिसची सर्वात मोठी ताकद काय होती? व्हिजन, टीमवर्क की डिसिप्लिन? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा.